हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल, आनंदी असाल. तर मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे उपास आणि उपास म्हटल्यावर काय आपलं साबुदाण्याशिवाय कोणाचं काही होत नाही. तर मग सकाळी झाली साबुदाण्याची खिचडी आणि मग साबुदाणा उरला होता. म्हणून मग म्हटलं आज साबुदाण्याचे वडे करूया. पण झालं काय माझे साबुदाण्याचे वडे खूप छान होतात दरवेळेला. मस्त छान फुगतात आणि छान चवीला पण छान होतात, सुटतात पण छान. पण आज काय झालं आहे गडबड मला काय माहिती नाही. बहुतेक तो साबुदाण्यामध्ये काहीतरी असू शकतं, जास्त भिजला असेल, कमी भिजला असेल. हा काहीतरी प्रकार झाला असेल, त्यामुळे ते साबुदाणे काय तेलामध्ये सुटले. तेलामध्ये सोडल्या सोडल्या ते पूर्ण सुटत आहेत, म्हणजे ते मिळून येत नाही आहेत. त्यामुळे ते सगळे फसफसतात साबुदाण्याचे वडे. मग आता हे 5-6 साबुदाण्याचे वडे करून बघितले, ते काही व्यवस्थित होत नाहीत. म्हणून मग ते सगळं बंद करून टाकलं आणि सरळ साबुदाण्याची थालीपीठं केली. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या उपवासाचा फराळ केला. तर आता इथे बघा, इथे किती साऱ्या लाल मुंग्या आलेत दाण्याच्या कुटाला. त्या दाण्याच्या कुटाचं काय करावं मला समजतच नाही. मागच्या वेळेला काय झालं होतं, जवळपास अर्धा किलो दाण्याचं कूट मी असंच टाकून दिलं होतं, कारण त्याला इतक्या लाल मुंग्यांनी ते भरलं होतं. आणि अगदी 2 दिवसात, म्हणजे फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं आणि बाहेर काढलं आणि ते बाहेरच राहिलं. 2 दिवसात त्याला लाल मुंग्या लागल्या आणि पूर्ण ते कूट कसं टाकून देणार. मी थोडे दिवस उन्हात ठेवलं, अख्खा दिवस उन्हात ठेवलं, तरी पण त्या जायला मागत नव्हत्या. मग काही इलाज नव्हता, शेवटी मग मी ते टाकूनच दिलं. आणि आता हे दुसरं दाण्याचं कूट केलं आहे, आता त्यालासुद्धा लाल मुंग्या आलेल्या आहेत. तर आता इथे बघू शकता, इथे मी आणलेत ह्या ज्या प्लास्टिकच्या नेट आहेत त्या आणलेल्या आहेत. आता आम्ही असेच मार्केटमध्ये फिरत होतो, तर इथे सेल लागला होता आणि सेल लागल्यावर आपली ओढ तिकडेच जाते, आपले पाय बरोबर तिकडे जातात. म्हणून मग म्हटलं चला एक राऊंड मारून येऊया, काय लागलं आहे, काय आलं आहे वगैरे बघूया. तर अशा घरातल्याच गोष्टी होत्या बऱ्याचशा, ज्या कॉमन आपल्याकडे असतात त्या. पण हे वेगळं मला दिसलं त्यामध्ये. तर त्या नेटच्या बॅगचा आपण मल्टिपल यूज करू शकतो. जसं की आपल्याला माहिती की आपण फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवायला वापरू शकतो, ते तर सगळ्यांनाच माहिती असेल. पण याचा दुसरा यूज काय आहे सांगू का? लहान मुलांचे कपडे जे असतात ना, छोट्या छोट्या मुलांचे कपडे, लंगोट म्हणा, टोपरी म्हणा किंवा हातमोजे पायमोजे, जे बाळंतीण बाई घासू नाही शकत किंवा कोण असणारे उठसुटे कपडे धुवायला, मग आपण मशीनमध्येच टाकतो. मग ते मशीनमध्ये अडकतात आणि अडकल्यानंतर मग एक तर मशीन खराब होतं, नाही तर मग ते कपडे अडकून बसतात आणि मग आपण काय करावं असा प्रश्न पडतो. तर मी ना त्या दिवशी ऑनलाईन अशाच बॅग बघितल्या होत्या, मशीन यूजसाठीच होत्या. पण त्या थोड्या कॉस्टली आहेत. एक साधारण 300-350 रुपयाला ती एक बॅग आहे आणि ती पण त्याची साईज पण ह्याच्या एवढीच आहे. तर मला वाटतं की हा यूजसुद्धा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता. छोट्या बाळांचे कपडे ह्याच्यामध्ये भरायचे आणि ते मशीनमध्ये ही बॅग टाकून द्यायची आणि मग ते कपडे धुवून निघतात. तर आता मी तर हे फ्रीजमधल्याच गोष्टींसाठी आणलेलं आहे. जसं की कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर कायम त्याला पाणी सुटतं, कसंही ठेवा त्याला पाणी सुटतं. म्हणून मग ह्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता म्हणा किंवा मिरची, तर अशा गोष्टींसाठी मी याचा वापर करणार आहे. तर आता इथे हे जे दिसतात ना, हे आहेत फूट मास्क. आता हे मला दिलेत आईने. आईला कोणीतरी दिले होते, तर ती म्हणाली मी काय हे वापरणार नाही आहे, तू वापर. तर आता मला काय आहे हे काहीच माहिती नाही. आता मी थोडंसं बघणार आहे, सर्च करणार आहे यूट्यूबवरती किंवा गुगलवरती, हे नक्की कसं वापरायचं, ह्याचे साईड इफेक्ट नाही ना किंवा काय. पण मला माहिती नाही, तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल, तुम्ही वापरला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे आहेत फूट मास्क. ह्याच्यामुळे पायाचा टॅन किंवा आपले पायाला भेगा वगैरे पडलेल्या असतात, तर ते पूर्ण क्लिअर होतं, पाय छान होतात, गुळगुळीत होतात असं म्हटलेलं आहे याच्यावरती. आणि अजून एक गोष्ट मला आईने सांगितली, जी थोडीशी फनी पण वाटते, की याच्यामुळे वेट लॉस होतो. आता हे कितपत खरं माहिती नाही मला, पण शरीरामधली सगळी हीट शोषली जाते. आता हे लावायचं आहे कसं, तर रात्रभर ह्या ज्या पॅक्स आहे, हा पॅक रात्रभर लावायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हा पॅक काढायचा आहे. असं 5 दिवस करायचं. 5 दिवसाचा हा ह्याच्यामध्ये पॅक्स दिलेले आहेत. तर आता बघूया, मी एक दिवस लावेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता हा सगळा पसारा जो आहे, मांडणीतला पसारा, सगळा पसारा मला आवरायचा आहे. मला सगळे डबे लाईनमध्ये लावायचे. हे काम माझं दर 15 दिवसांनी, दर महिन्यातून एकदा किंवा 2दा हे नक्की असतंच. तर आता सगळा पसारा मी आधी आवरून घेते. सगळे स्टीलचे डबे एका जागी, प्लास्टिकचे डबे एका जागी, नको हवे स्टीलचे डबे एका जागी, असे सगळे मला इथे लावून ठेवायचे. तर आता आज आहे डे 2 आणि आज मी शूट करते आहे. तर आज मला असा उत्साह आला आहे सगळं काही साफसफाई करायचं. आपल्याला कधी कधी होतं ना असं, की अख्खं घर स्वच्छ करावं असं वाटतं, काय काय कानाकोपऱ्यांमध्ये डीप क्लिनिंग करावं असं वाटतं. आणि तसंच मला 2 दिवसापासून वाटतं आहे, पण मी म्हणते की करेन हो हो असंच करत चाललं आहे. शेवटी आज म्हटलं की काही झालं तरी मला आज ही मांडणी पूर्ण आवरायचीच आहे. कारण होतं कसं माहिती आहे का, आपण घाईघाईमध्ये, सकाळची घाई असते, कधी आपली घाईच चालू असते. मग घाईघाईमध्ये आपण कुठले पण डबे काढतो आणि जागेवर ठेवत नाही. जिथे जागा मिळेल तिथे आपण ते डबे ठेवतो आणि मग ते सगळं अस्ताव्यस्त होतं. घरामध्ये वस्तू असतात पण त्या सापडत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मग मी ठरवलं की आज हे सगळं काम मला करायचंच आहे, सगळं क्लीन करायचं आहे. मस्त कडापे मोठे मोठे मी करून घेतले होते, कारण आम्ही छोटेच करणार होतो. पण नाही, म्हटलं मी, मला मोठे मोठे सगळे कडापे हवेत, म्हणजे जेणेकरून सगळ्या वस्तू एक मार्गी एकाच जागी बसतात. इकडे तिकडे, अर्ध इकडे अर्ध तिकडे, असं करण्यापेक्षा एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू बसतात आणि खूप मोठी आणि छान जागा मिळाली मला. त्यामुळे एक्स्ट्राचे जे डबे आहेत ते सुद्धा इथे आरामात बसतात.
आणि त्यामुळे होतं काय की जी वस्तू दिसेल ती ठेव तिकडे, जी वस्तू दिसेल ती ठेव तिकडे असं होतं. तर मला हे जवळपास 15 दिवसातून एकदा तरी आवरावं लागतं. जसं आपण आपलं कपाट आवरतो ना, कपाटामध्ये कसे कपडे आपण 8 दिवस व्यवस्थित छान सुरळीत घड्या वगैरे घालून ठेवतो आणि 10व्या दिवशी बघतो तर ते कपडे आपल्या अंगावर आलेले असतात, अशी गत होते. तर इथे सुद्धा तेच होतं आहे. आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा हे आवरावंच लागतं. आणि जरा घरात स्वच्छता असलेली पण बरी दिसते. कोणी आलं गेलं तरी जरा स्वच्छता असली, क्लीन असलं तर जरा बरं वाटतं. म्हणून मग आज मी ठरवलं आहे, म्हटलं काही होऊ देत, किती उशीर होऊ देत, किती दमायला होऊ देत, आज मला हे आवरायचंच आहे. तर शुभ्रा खेळते तिच्या मैत्रिणीसोबत. तिला म्हटलं तू खेळ, मला जरा वेळ दे आणि मग मी हे आवरून घेते. तर आज खायची आमच्या आहोंना पनीरची भाजी. आता पनीर म्हणजे आमच्या आहोंचा जीव की प्राण. काय कुठली भाजी स्पेशल काहीतरी असेल तर पनीर, काय असेल तर पनीर, हेच असतं आमच्याकडे. आणि मला पनीर एवढं खास आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडं टाळतच असते पनीर खायचं किंवा पनीर करायचं. पण मला आठवण करून करून मला पनीरची भाजी करायला लावतातच. तर असो, मी खात का नाही तर बाहेरचं विकतचं पनीर एवढं काही चवीला चांगलं नाही लागत. मी घरात बनवते पनीर, महिन्यातनं एकदा किंवा 2दा असं मी पनीर बनवतेच. दूध साठवून ठेवलं की पनीर बनवायचं असं माझं कामच असतं. आणि ते घरात बनवलेलं पनीर खूप छान लागतं, चवीला गोड असं गोडसर लागतं. आणि ते विकतचं पनीर आहे त्याला काहीही चव लागत नाही. म्हणजे मला माहीत नाही आता त्याच्यामागे काय प्रोसेस आहे, कसं बनवतात, त्याच्यामुळे मला ते खावंसंच वाटत नाही. पण मी मोस्टली घरामध्ये पनीर बनवलं की पनीरचे पराठे म्हणा किंवा पनीरची बुर्जी म्हणा. पनीरची बुर्जी तर खूप छान होते. शुभ्राची तर खूप फेवरेट आहे पनीरची बुर्जी, त्यामुळे ती मी बऱ्याचदा करते. आणि छान असं पनीर सेट झालेलं असलं, त्याचे क्यूब्स झालेले असले तर मग त्याची भाजीसुद्धा करते. तर आज आहे आमच्याकडे पनीरच्या भाजीचा मेनू. तर जगातल्या सगळ्या महिलांची एकच काळजी असते किंवा एकच प्रश्न पडलेला असतो की उद्यासाठी काय करावं, उद्या डब्याला काय द्यायचं, उद्या नाश्त्याला काय करायचं, उद्या भाजी काय करायची, हाच प्रश्न डोक्यात फिरत असतो. आणि माझंही तसंच झालं आहे. आता उद्या नाश्त्याला काय करावं म्हणून मग मी ही डाळ आणि तांदूळ भिजत टाकले आणि त्याचे उद्या मी डोसे करणार आहे. पण इतके अप्रतिम ह्याचं पीठ भिजलेलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही खूप जण व्हिडिओ बघतात पण आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही तुम्ही, तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.